नमस्कार, मी सुहासिनी आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दसागरम्. अखण्डमण्डलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितेन तस्मै श्रीगुरुवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. नुकताच शिवराज्याभिषेक दिन झाला, तारखेनुसार आणि तिथीनुसार सुद्धा. तर आजच्या या प्रसंगी छत्रपती शिवरायांचं स्मरण करूया असं मनी आलं. छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचं नाव घेताच अंगामध्ये सळसळती ऊर्जा निर्माण होते, असं आहे आपल्या राजांचं कर्तृत्व. शिवरायांच्या कर्तृत्वाचं वर्णन करताना राष्ट्रपाल कवी सावंत यांची ओळी खूप मनाला भावतात. अंधार झाला महाराष्ट्रात एक सूर्य उगवला. अंधार झाला महाराष्ट्रात एक सूर्य उगवला. सूर्य उगवला न शिवबा जन्माला आला. सूर्य उगवला न शिवबा जन्माला आला. छत्रपती शिवराय म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक ज्वलंत प्रेरणा आहे. छत्रपती शिवराय म्हणजे एक शक्तिस्त्रोत आहे आणि या शक्तिस्त्रोताला आपल्यामध्ये जास्तीत जास्त मुरून घेण्याचा आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये ती धगधगती शिवज्योत प्रज्वलित करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत. सळसळते रक्त, धगधगता अंगार, जय भवानीच्या गर्जनेने तळपली शिवरायांच्या तलवारीची धार. शपथ घेऊनी रायरेश्वरी उभारले हे स्वराज्य आपले. शिवबांच्या पराक्रमाने पावन झाले गडकिल्ले. स्वराज्याच्या रक्षणापायी किती सोसला हो त्रास. रयतेच्या मनात उभा केला स्वतंत्रतेचा विश्वास. शत्रूही टिकले नाही त्यांच्या पुढे अन रोखले गेले सैतानी श्वास. 350 वर्षांपूर्वींचा अजरामर आहे शिव इतिहास. अजरामर आहे शिव इतिहास. हिंदवी स्वराज्य केवळ एकट्या दुकट्याचं स्वप्न नव्हतं. हिंदवी स्वराज्य रयतेच्या डोळ्यात कित्येक दिवस साठलेलं स्वप्न होतं, पण कमी होती विश्वासाची. रयतेच्या मनातला विश्वास जागवताच गनिम कापायला वेळ लागणार नव्हता, पण फक्त बोलून होणारं नव्हतं. करून दाखवायचं होतं, घडून दाखवायचं होतं, साकारायचं होतं स्वप्न स्वराज्याचं. काय लागतं हो स्वराज्य निर्माण करायला? निष्ठावान समर्पित माणसांच्या त्यागातून उभं राहत असतं स्वराज्य. माणसाचं हृदय जिंकता आलं, जपता आलं आणि घडवता आलं की तयार होत असतो मर्द मावळा. आणि या मावळ्यामागे ताकद असते स्वराज्यातली माय, जिने मोठ्या आईसाठी आपल्या काळजाच्या तुकड्याला हसत हसत समर्पित केलेलं असतं. आईचं प्रेम हे धर्मकार्याच्या, राष्ट्रकार्याच्या आड येणारं नसतं, तर त्या जगतजननीमध्ये अद्भुत इतिहास घडवण्याची शक्ती असते. आहे ना माझ्या प्रत्येक घरात जिजाऊ, आहे ना माझ्या प्रत्येक घरात शिवबा, घडतोय ना माझ्या प्रत्येक घरात शिवबा, रुजतोय ना त्याच्या नसा नसात धर्माचा, राष्ट्रकार्याचा अभिमान. आहे ना त्याला कर्तव्याची जाण आणि आहे ना तो समर्थ टिकवायला या राष्ट्राची आणबाण शान. आज आपल्याला जिजाऊ हवेत, आपल्याला शिवबा हवेत, उभारलेलं स्वराज्य टिकवण्यासाठी आणि पुन्हा नव्याने गौरवमय इतिहास रचण्यासाठी. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.